नमस्कार मंडळी, महाराष्ट्राच्या या राजकीय तमाशामध्ये एक वेगळीच घटना घेऊन तुमच्या समोर आलो आहे आणि जी घटना तुमच्या समोर मला मांडलीच पाहिजे असं वाटतं. वंशपरंपरेनं मिळालेली गद्दारी, वंशपरंपरेनं मिळालेला हलकटपणा घेऊन एक व्यक्ती कसं वागू शकते याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. मी तिस्ता सेटलवाड विषयी बोलणार आहे. तिस्ता सेटलवाड नावाच्या समाजसेविकेला गुजरातच्या पोलिसांनी अटक करून नेली आहे. गुजरातच्या पोलिसांनी केलेली अटक ही सुमोटो नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही अटक झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत खोटे आरोप करत सातत्यानं त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला आणि यांच्यावर आजपर्यंत कशी कारवाई झाली नाही असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारल्यानंतर याची योग्य तपासणी करण्यासाठी तिस्ता सेटलवाडला अटक करण्यात आली आहे. तिस्ता सेटलवाड हे नाव गुजरात दंगलीच्या पासून मागच्या 20 वर्षापासून आपल्या कानावर सारखं येत आहे. 27 फेब्रुवारी 2002 या दिवशी गोध्रा स्थानकावर साबरमती नावाची एक्सप्रेस अडवली जाते. पेट्रोल बॉम्बचा वापर केला जातो आणि त्या साबरमती एक्सप्रेसमध्ये रामभक्तांना जाळून मारलं जातं. 59 हिंदूंचा मृत्यू त्यामध्ये होतो. असंही सांगतात की यात अनेकांची अब्रू देखील लुटल्या गेली. 48 लोक जबर जखमी, 59 लोकांचा जीव जातो आणि याच प्रकरणानंतर गुजरातमध्ये दंगल पेटते. पहिल्यांदा गोध्रात हिंसाचार होतो, त्यानंतर अहमदाबाद आणि गुजरातच्या प्रमुख शहरामध्ये दंगल उसळू लागते. आता याच दंगलीचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्यासाठी एक गट पुढे येऊ लागतो आणि या गटाचं नेतृत्व करत असते तिस्ता सेटलवाड. असं बघितल्यावर एखादं जैन नाव असं वाटतं तिस्ता सेटलवाड, पण या तिस्ता सेटलवाड आपलं नाव बदलत नाही. जावेद आनंद नावाच्या व्यक्तीशी लग्न करतात. हा वास्तविक जावेद शेख असतो, जावेद आनंद नव्हे. जावेद शेखशी लग्न केल्यावर सुद्धा आपलं नाव तिस्ता सेटलवाड असंच ठेवून ही बाई वावरत राहते आणि पावला पावलावर मोदींना बदनाम करण्याचा कट रचते. 2002 पासून 2022 पर्यंत 20 वर्ष हे काम सातत्यानं चालत राहतं. 12 वर्ष नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री राहतात. त्यानंतर 8 वर्ष देशाचे पंतप्रधान राहतात. पण तिस्ता सेटलवाडचा आवाज बंद करण्याची प्रक्रिया केली जात नाही. मी हे मुद्दाम यासाठी सांगतोय की महाराष्ट्रात बोलणाऱ्या अर्णव गोस्वामीचा आवाज कसा बंद केला, त्याला तुरुंगात कसं टाकलं हे आपल्याला माहित आहे. सरकारच्या विरोधात टीका करणाऱ्या कंगना राणावतचा आवाज कसा बंद केला हे आपल्याला माहित आहे. सरकारच्या एका अधिकाऱ्याने केलेली चूक जगजाहीर केली म्हणून एबीपीच्या राहुल कुलकर्णीला कसं आतमध्ये टाकलं हे आपल्याला माहित आहे. फेसबुकवर एक पोस्ट केली म्हणून अनंत करमुसेला बंगल्यावर नेऊन कसं मारलं हे आपल्याला माहित आहे. फेसबुकवरच टीका करणारी पोस्ट केली म्हणून केतकी चितळे किती महिने जेलमध्ये राहिली, किती गुन्हे दाखल झाले हे आपल्याला माहित आहे. फेसबुकवरच पोस्ट केली म्हणून निखिल भामरे नावाचा एक पोरसौदा मुलगा किती दिवस जेलमध्ये राहिला हे आपल्याला माहित आहे. मी इकडं अनेक उदाहरणं आपल्याला सांगतोय, तिकडं एकच उदाहरण सांगतोय. तिस्ता सेटलवाडला 20 वर्ष अटक करण्याची प्रक्रिया झाली नाही. मग आवाज कोण बंद करतोय हे आपल्याला कळावं. या विषयावर सातत्यानं आवाज उठवणारे आणि खोटी माहिती जगभरात पोहोचवणाऱ्या बरखा दत्तला अजूनही हात लावलेला नाही. राजदीप सरदेसाई पातळी सोडून टीका करतात, पण त्यांना कधी कुणी बोललं नाही. एनडीटीव्हीच्या रवीश कुमारला अजून कोणी अटक केलेली नाही. हेच तर मोदींच्या सहनशीलतेचं उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला बघावं लागेल. चला, या सगळ्यांचा विषय सोडून देऊ, आपण तिस्तावर येऊया. तिस्ता सेटलवाडनी केलं काय होतं तर अहमदाबाद मधली गुलबर्गा सोसायटी होती. या गुलबर्गा सोसायटीत गोंधळ झाला. त्या गुलबर्गा सोसायटीत एहसान जाफरी नावाचा एक व्यक्ती राहत होता. त्याचं घर जाळलं गेलं, त्याचा मृत्यू झाला. त्याची पत्नी जकिया जाफरी
हिच्या मार्फत आरोप केले गेले की तिने मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना फोन केला होता, पण मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींनी तुम्ही मेलेच पाहिजेत असं सांगितलं आणि गुलबर्गा सोसायटी वाताहत होऊ दिली. अशा स्वरूपाचा आरोप जकिया जाफरीला करायला लावला. वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या समोर जकिया जाफरीचे वेगवेगळे आरोप येत गेले, बदल होत गेला तिच्या स्टेटमेंट्समध्ये आणि तिच्या स्टेटमेंटच्या आधारावर ही सगळी माणसं गुजरात सरकार, नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी याला बदनाम करत गेली. 2000 ते 2004 या कालखंडामध्ये ही बदनामी शीर्षस्थानावर गेली. 4 ला केंद्रातलं सरकार बदललं. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, ते राहिले नाहीत. पुढे मनमोहन सिंग पंतप्रधान झाले आणि मनमोहन सिंगांच्या काळामध्ये काँग्रेसनं बरोबर मोदींना अडकविण्याचं काम केलं. ज्या वेळी एखादी मोठी गुंतवणूक गुजरातमध्ये येईल त्यावेळी अहमदाबाद म्हणजे एक घाणेरडं शहर, लोकांना मारणारं शहर अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अगदी सोनिया गांधींनी सुद्धा जाहीरपणे मोदींना मौत का सौदागर म्हणून टाकलं. पण 2004 पासून आज 2022 पर्यंत गुजरातची सत्ता नरेंद्र मोदीच्या ताब्यातून घेता आलेली नाही. हे सगळं खोट्या प्रकारे चालू होतं. अहो, याच बाईनी सिटीजन फॉर जस्टिस ही संघटना स्थापन करून, सिटीजन फॉर पीस अँड जस्टिस ही संघटना स्थापन करून लोकांना पैसे मागितले. किती पैसे मिळावेत? 9,70,00,000 रुपये या तिस्ता सेटलवाड बाईंना मिळाले आणि हे 9,70,00,000 स्वतःच्या शान शौकीसाठी वापरले. याच बाईंनी त्याचा हिशोब अजून दिला गेलेला नाही. या बाई सातत्यानं वाटेल तशा स्वरूपाचे आरोप करत राहिल्या. मोदींना वाटलं असतं तर अटक होऊ शकली असती. आता मी माझ्या मूळ मुद्द्यावर येतोय. हे तिस्ता सेटलवाड प्रकरण हे इथंच असं झालंय असं नाहीये. तिस्ता सेटलवाड यांच्या वडिलांचे वडील, जरा नीट मी तो फोटो पण दाखवतोय तुम्हाला, बघा तो फोटो. तिस्ता सेटलवाड यांचे आजोबा, ज्यांचं नाव चिमनलाल हरिलाल सेटलवाड. हे चिमनलाल हरिलाल सेटलवाड एका समितीचे सदस्य होते आणि ही समिती चौकशी समिती होती. म्हणजे लक्षात घ्या आता काय हे प्रकरण सगळं. ते ही समिती चौकशी समिती होती. कशावरती ही चौकशी समिती नेमली होती? तर चिमनलाल हरिलाल सेटलवाड हे ज्या चौकशी समितीचे सदस्य होते ती समिती होती जनरल डायरची चौकशी करणारी. जालियनवाला बागेमध्ये जनरल डायरनं भारतीयांचं जे हत्याकांड घडवून आणलं होतं त्याच्यावर जनरल डायरवरती आरोप ठेवले होते आणि ती समिती स्थापन करण्यात आली होती. मी तुम्हाला त्या समितीच्या अहवालाचं मुखपत्र दाखवतोय आणि दुसरं पान पण दाखवतोय ज्यात तुम्हाला त्या चिमनलालचं नाव, चिमनलाल हरिलाल सेटलवाडचं नाव दिसेल. आता या चिमनलाल हरिलाल सेटलवाड यांनी या चौकशी समितीचा निष्कर्ष काय दिला होता हे नीट बघा. ते म्हणतात की यात जनरल डायर दोषी नाही. जनरल डायरला क्लीन चिट दिली गेली होती भारतीयांचं हत्याकांड करण्याविषयी. आता या कुळातील ही बाई ज्यांनी खोटा अहवाल आणि खोटी क्लीन चिट दिली, त्या कुळातील ही बाई वेगळा काय अहवाल देणार आहे, वेगळं काय सांगणार आहे? असंच खोटेपण वंश परंपरेनं या बाईंच्या वाट्याला आलेलं आहे, जे आता सुप्रीम कोर्टामुळे उघड पडत आलेलं आहे. तिस्ता सेटलवाड पैसे जमा केले, बदनामीची मोहीम राबवली आणि आज बिहाइंड द बार आहे. अहो, देव न्याय करतो, देव न्याय करतोच. काय झाली आहे तरुण तेजपालची अवस्था? तहलका.com. भारतातल्या संरक्षणाच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा खोटा आरोप करणारा तेजपाल गोव्यातल्या आपल्या मुलीच्या वयासोबतच्या तरुणीसोबत लैंगिक चाळे केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात गेला. बरेच दिवस अडकला. पुढे त्या केसचं काय झालं आपल्या सगळ्यांना चांगलं माहित आहे. हा न्याय होतो. 20 वर्षांनी का होईना तिस्ता सेटलवाड बाईला आता अटक झाली आहे आणि हीच अटक दाखवते की न्याय होत असतो. पण 20 वर्षांनी अटक झाली आहे, आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला नाही, हे महत्वाचं आहे. तिस्ता सेटलवाड यांच्या चिमनलाल नावाच्या आजोबांनी काय केलं होतं आणि तिस्ता सेटलवाड आता वेगळं काय करतायत हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. हे चित्र
आपल्या समोर आलाय. गुजरात सारखी दंगल नाही, अहमदाबाद सारखे क्रूर लोक नाहीत, मोदी सारखा क्रूर नेता नाही, असं चित्र ज्यांना उभं करायचं होतं ते आता एक एक करून उघड पडू लागलेत. म्हणूनच देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते, हलाहल विष पिणाऱ्या शंकराप्रमाणे मोदींची अवस्था आहे. ते कधीच बोलले नाहीत, पण सत्य समोर आल्याचा आनंद मला आहे. अगदी व्यक्तीचं कौतुक करण्याचा अपराध स्वीकारून मी म्हणतो, 20 वर्ष अपमानाचं हलाहल नरेंद्र मोदींनी पिलं आणि अवाक्षरही काढला नाही. खरोखरच मोदी आता नीलकंठ झालेले आहेत. नमस्कार.